लाईन चांगली होती परंतु लाईन या ठिकाणी मिस केली जाते। पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा येताना आपल्याला पाहायला मिळतोय। दोन बलाढ्य संघांमधील बलाढ्य असा सामना आपल्याला आता पाहायला मिळतोय। आमचे सर्व अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झालंय। सकाळपासून जर पाहिलं तर आम्ही शंकरदादा मोहिते यांच्याही आगमनाची वाट पाहत होतो, कारण एक असा सामना, अशी स्पर्धा पावसाळ्यामध्ये एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन क्वचितच पाहायला मिळतं आणि आज ते आहे। या बॉलवर बिगिट केलाय बाहुबली ऑफ शिराळा हर्षल कायोकेच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक आणि हा षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय। तर इकडे एक मोठा स्ट्रोक येताना पाहिला म्हणजे चुकीला माफी नाहीये। हा चेंडू जर पाहिलं तर थोडासा खराब होता, त्याचा फायदा या ठिकाणी हर्षल यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय। हा भीमर आहे की नाही याची पडताळणी देखील मात्र या ठिकाणी केली जाईल, परंतु आज अख्ख्या शिराळा तालुक्यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि त्याचं कारण आहे शंकरदादा मोहिते यांची ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते। नो बॉल बीमर या ठिकाणी घोषित केलाय, कारण फुलटॉस बॉल जर हा कमरेच्या वर असेल तर पंच त्याला बीमर घोषित करतात। त्याचबरोबर जर तो धोकादायक असेल आणि दोन वेळा जर धोकादायक पद्धतीने आला तर गोलंदाजी देखील थांबवण्यात येते। फ्रीडचा बॉल होता, ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय। दिशा भरकटली गोलंदाजाने आणि ज्यावेळेस आपण वेगवान गोलंदाजी करतो त्यावेळेस दिशा भरपूर महत्त्वाची असते आणि ज्यावेळेस दिशा भरकटते तुमच्या वेगाला अर्थ नसतो, तेच चित्र या बॉलवर देखील आपल्याला पाहायला मिळालंय। फ्रीडची संधी अजूनही आहे बॅट्समन हर्षलच्या खात्यामध्ये। 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024चा हा तरार आपल्याला पाहायला मिळतोय। आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय। मिड विकेटच्या दिशेने फिल्डर तैनात होता, भरपूर वेगाने तो धावत आला, बॉल त्याने जज केलाय, उचलून फेकेल तत्पूर्वी एक सिंगल देखील या ठिकाणी पाहायला मिळते। चंद्रकांत सर आपण पाहिलं तर एक सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 9 धावा, अवघ्या 2 बॉलमध्येच आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुमितने। अकुड पद्धतीचा हा बॉल अमर यांच्यासाठी, परंतु थोडस प्रभावित केलं अमरला आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा, कारण 9 धावा आतापर्यंत 3 बॉलमध्ये खर्च केल्यात गोलंदाज सुमितने। एक महत्वपूर्ण मॅच, दोन्ही टीमसाठी काटेकी टक्कर, कडवी झुंज आणि कडा मुकाबला आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय। हा बॉल आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। सुरुवातीला जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने चंद्रकांत सर सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 9 धावा होत्या, परंतु त्यानंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे येताना आपल्याला पाहायला मिळतात। इकडे चांगली गोलंदाजी पहा, प्रॉपर लाईन अँड लेंथनी गोलंदाजी। एक चेंडू चुकला होता खरा, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा ट्रॅकवर येणं, प्रॉपर गोलंदाजी करणं, या गोष्टी इकडे सुरू आहेत। हर्षल यांना आपण पाहतोय आणि अमर मराठे हे देखील एक जबरदस्त म्हणजे अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या फलंदाजांच्या विरुद्ध ही गोलंदाजी होत आहे। ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केली। वेग भरपूर होता आणि 22च्या स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते। 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते। 10 रन आतापर्यंत होतात। मेगा स्क्रीनवर आपण पाहिलं कॅमेरामॅन संस्कार पराड यांच्या माध्यमातून जे दृश्य टिपलं गेलं, जो हेलिकॉप्टर आपण पाहिला अवकाशातून जाताना, तो हेलिकॉप्टर तुमच्या कॅमेरामॅनने टिपला आणि वय वर्ष अवघ्या 12 वर्षाचा कॅमेरामॅन आहे। 10 रन आतापर्यंत होतात। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज सुमित। फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, ज्या पहिल्या फुलटॉस बॉलवर एक मोठा हिट लगावला होता, परंतु या फुलटॉस बॉलवर बॅट्समन या ठिकाणी हर्षल मात्र जरूर बाद होताना पाहायला मिळतोय। पहा, हा बॉल जर पाहिला तर थोडासा उंचावरून आला, कमी गतीने आला, हर्षलला मात्र काही बॉल कळायला मार्ग नव्हता आणि अगदी शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर खोलवर आला आणि यष्ट्यांचा वेध देखील घेताना पाहायला मिळाला। पहिलं षटक जरी एक षटकार आला असेल, केवळ 10 धावांचं षटक या ठिकाणी येताना पाहायला मिळालं। दादा बॉईज एका बाजूला आहेत, एमव्ही टायगर्स एका बाजूला आहेत। 10 बलाढ्य संघ, त्याच्यामधील लीग मॅचेस आणि संपूर्ण तालुक्यातील सर्व खेळाडूंना एका मंचावर आणणं सोपी गोष्ट नाही आहे। खऱ्या अर्थाने ज्यावेळेला ही 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन स्थापन झाली, या संपूर्ण तालुक्याला एका मंचावर आणण्याचं काम या असोसिएशनने केलं, क्रिकेटच्या खेळाने केलं। या 32 शिराळा तालुक्याची देखील महाराष्ट्रभर एक वेगळी ओळख आहे।
महाराष्ट्रातील सर्वात मोठं मातीचं धरण ही एक बत्तीस शिराळा तालुक्याची ओळख आहे. चांदोली अभयारण्य ही ओळख आहे. वारणा नदी ही ओळख आहे. अशा एक एक म्हणजे पैलवानांची भूमी, त्याचबरोबर नागपंचमी बत्तीस शिराळ्याची जर पाहिलं तर जगप्रसिद्ध आहे असा असणारा हा बत्तीस शिराळा तालुका. पश्चिमेकडे जर पाहिलं तर पर्जन्यमान मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. पूर्वेकडचा सुपीक भाग, हा एक ना अनेक वैशिष्ट्य या बत्तीस शिराळा तालुक्याची आहेत खरी, परंतु यामध्ये आणखीन एक भर घातली आहे ती म्हणजे बत्तीस शिराळ्याचं क्रिकेट. मग विजय पावले यांच्यापासून मात्र या बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मोठं क्रिकेट पाहायला मिळत आहे. हवाई हल्ला केलाय आणि हा बॉल मात्र अमर मराठे यांनी फेकून दिलाय सीमारेषा पार. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम दादा बॉईज या टीमला तो फटका आलाय, कारण सुरुवातीला कुठेतरी थोडंसं दडपण आपल्याला पाहायला मिळालं. ज्या प्रकारे अमर मराठे बॅटिंग करत होता, परंतु महत्त्वाचा बॅट्समन हर्षलला बाद झाल्यानंतर एकांकी झुंज मला द्यायचे आहे, माझ्या टीमला वर्चस्वामध्ये आणायचं आहे, हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून एक लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळालाय. अमर मराठे यावेळेला फुल टॉस, त्याच्यावर पुन्हा एकदा आक्रमण केलंय खरं, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. धावा करायच्यात आणि त्या सुद्धा 4 षटकांमध्ये करायच्या आहेत आणि या 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. पहा राहुलजी, क्रिकेटचा खेळ कमी फॉर्मॅट षटकांचा असेल तरी आनंद देतो आणि जास्त षटक असतील तरी आनंद देतो, परंतु पावसाळ्यामधलं हे क्रिकेट आहे हे सुद्धा आपल्याला आनंद देताना पाहायला मिळत आहे. कारण कितीही पाऊस पडला तरी न थांबणारं हे क्रिकेट आहे ज्याला पावसाळी क्रिकेट म्हटलं जातं, जे रबराच्या बॉलने खेळलं जातं ते आज आपण पाहतोय. पाऊस जरी नसेल परंतु धावांचा पाऊस पडलाय. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. डीपमध्ये फिल्डर होता, थोडासा फंबल झाला, परंतु फक्त एकच धावेवर समाधान मानेल बॅट्समन विजय जाधव. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सर आपण पाहिलं तर एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो तर दुसऱ्या बॅट्समनला धावफल खालतं ठेवावं लागतं आणि ते चित्र या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून देखील या क्षणाला आपल्याला पाहायला मिळते. अमर मराठे आतापर्यंत 5 बॉल त्याने पेस केलेत आणि 7 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर आणखीन एक आक्रमण केले डीप मध्ये फिल्डर, परंतु एक सोपा झेल या ठिकाणी सोडला जातोय. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. सकाळच्या सत्रामध्ये विजय पावलेचा झेल सुटला, त्यानंतर एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाला, परंतु येणाऱ्या काळामध्ये याच अमर मराठेच्या झेलची किंमत किती मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालंय. बॅकफुटला जाऊन दिशा दिली, एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. पूर्णपणे एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. पहिले याही षटकात जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर षटकार आला खरा, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज राजू यांनी केलेला आहे आणि कुठेतरी 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 50च्या आसपास खेळून ठेवायचं दादा बॉईज या टीमला, हा प्रयत्न प्रतिस्पर्धी टीमचा आहे. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, स्टंपिंगची संधी तर जरूर होती, पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली, परंतु पंचांनी ते अपील फेटाळली की काय आणि या क्षणाला 2 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतोय. आयोजन तर खूप पाहायला मिळतात, परंतु पावसाळ्यामध्ये एवढं मोठं आणि एवढं भव्य दिव्य आयोजन मात्र इकडे आणि इकडेच आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यासाठी आम्ही शंकरदादा मोहिते साहेब यांचं मनापासून आभारी असू. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावसंख्या झाली प्रति षटकाकडे जर पाहिलं तर 10ची सरासरी गाठली आणि 20 धावा होताना पाहायला मिळत आहेत. राहुलजी, दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर विजय अमर यांच्याकडे एक चांगली स्ट्रेंथ आहे, 2 ओव्हर अजून बाकी आहेत, काय म्हणाल? तर दोन्ही बॅट्समन खऱ्या अर्थाने एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. एकीकडे जर आपण पाहिलं तर अमर मराठे ज्याला आयकॉन खेळाडू म्हणून संधी दिली गेली या दादा बॉईज या टीम मध्ये, तर एकीकडे खऱ्या अर्थाने विजय जाधव, अर्थातच सोनवडे गावाचा ब्रँड, ज्या गावात खऱ्या अर्थाने जे गाव शंकर दादांचं आहे आणि ज्यांच्याच नावाने सोनवडे गावाचा दादा बॉईज हा संघ मात्र खेळत असतो. तर दोन्ही खेळाडूंना देखील भरपूर चांगली माहिती आहे की आपल्याला कशा प्रकारचा खेळ करायचा आणि एक चांगली रणनीती घेऊन हे दोन्ही खेळाडू आपल्या टीमला वर्चस्वामध्ये आणताना आपल्याला पाहायला मिळतात. 20 रन आतापर्यंत होतात.
येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर इकडे बॅटिंग करायची आहे आणि तो प्रयत्न करावा लागेल. अकुटप्प्याचा बॉल होता, त्यावर पुल केलाय. गौतममध्ये बॉलचा वेग मंदावला खरा, परंतु त्या ठिकाणी 1 धाव मिळेल आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका बाजूला विजय आहेत, एका बाजूला अमर आहेत. दादा बॉईजसाठी फलंदाजीतील दादागिरी करावी लागेल आता, कारण प्रतिस्पर्धी संघही बलवान आहे. आणि सध्या आपण पाहतोय अजय यांना गोलंदाजीसाठी, आणि समोर जर पाहिलं तर अमर. यावेळेला चांगला बॉल ऑप्टमच्या बाहेरून थोडासा आतमध्ये येणारा होता, बॅकफुटला जाऊन खेळले खरे. 1 धाव तिकडे घेतलीये. दुसऱ्या धावेचा कॉल, थोडासा विलंब झाला आणि त्याचा फायदा घेत असताना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचेल ती 23 धावा धाव फलकावर आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. आज मी तर म्हणेल फक्त शिराळा तालुकाच नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंसाठी मात्र असा एक मार्गदर्शक मिळालाय, असा एक मित्र मिळालाय, आणि तो सुद्धा शंकरदादा मोहिते यांच्या माध्यमातून सातत्याने युवकांना प्रोत्साहन देत आहेत. इकडे जर पाहिलं तर उसळी घेतलेला हा बॉल फाईन लेगच्या क्षेत्रात जातोय. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. पहा इकडे जर पाहिलं तर जो सातत्याने मॅचेस राहुलजी झाल्या कारणाने क्रिकेटचा स्टँडर्ड खूप चांगला वाढलाय. म्हणजे ज्या वेळेला या सगळ्यांनी आपल्या गावासाठी सुरुवात केली असेल त्यावेळेला या टीम अशा नसतील, परंतु सातत्याने संघटनेने त्यांना संधी दिली आणि त्यांच्या माध्यमातून चांगली या ठिकाणी संघ घडले गेलेत. आणि आज आपल्या सगळ्यांना अभिमान वाटायला पाहिजे. यावेळेला फटका समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. 1 धाव तिकडे घेतली जाईल आणि आज आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. आपल्याच 32 शिराळा तालुक्याचा सुपुत्र दुबई कतार तर गाजून आलाच आहे, परंतु महाराष्ट्राच्या संघात देखील ज्याला खेळण्याची संधी मिळते, विजय पावले फ्रॉम मांगले आपल्याच असोसिएशनचं प्रॉडक्ट आहे, जे आज आपण अभिमानाने सांगतो मांगले गावचा विजय पावले आज महाराष्ट्राच्या संघामध्ये खेळत आहेत. आणि विशेष म्हणजे एवढं सगळं असताना आज टेनिस बॉल क्रिकेट ज्या विजय पावले यांचा सन्मान क्रिकेटच्या देवाने आणि कलाक्षेत्रातील देवाने अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर या दोघांनी एकत्रित सन्मान केला, असा विजय पावले आपल्या मांगले गावाची मॅच कधीच चुकवत नाही आणि असोसिएशनच्या मॅचसाठी आवर्जून या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. याला म्हणतात गावासाठी आणि आपल्या 32 शिराळा तालुक्यासाठी त्यांचं नक्कीच ही आत्मीयता पाहायला मिळते. बिग हिट, बॅटच्या रडार मध्ये बॉल होता, हवाई यात्रा करता करता बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत, त्यांचा आपण करूया यथोचित सन्मान. खऱ्या अर्थाने कोपरखैरण विभाग म्हटलं तर समाजामध्ये अशा पद्धतीने एका व्यक्तिमत्वाने स्थान उभं केलंय, जिथे या पश्चिम महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती गेला तर खऱ्या अर्थाने सेक्टर 6 हे क्षेत्र सोडून क्षेत्राच्या पलीकडे जाऊन करणारं व्यक्तिमत्व काम म्हणजेच आमच्या सर्वांचे लाडके, खऱ्या अर्थाने एक जबरदस्त आणि एक डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच समाजसेवक संदीप दादा म्हात्रे यांचा या मुख्य व्यासपीठावरती करूया तो शुभ सन्मान. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या आमच्या संपूर्ण असोसिएशनचे खऱ्या अर्थाने सचिनजी चव्हाण साहेब कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या माध्यमातून केला जातोय हा शुभ सन्मान. धन्यवाद. नक्कीच मान्यवरांचा आपण या ठिकाणी पुढील सत्कार करत आहोत, जिथे माजी पंचायत समिती सभापती शिराळा तालुका ज्या व्यक्तिमत्वाकडे खऱ्या अर्थाने आम्ही आवर्जून पाहिलं जातं. डॅशिंग तर आहेतच, मात्र तेवढेहीच रुबाबदार म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके सम्राट सिंग नाईक भैया यांचा देखील आपण करत आहोत इथे यथोचित हा मानसन्मान. धन्यवाद. तत्पूर्वी मात्र व्यासपीठावरती युवांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने स्थान उभं केलंय, जिथे प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने एक स्थान निर्माण करणारे युवा नेते शिराळा तालुक्यातील भूषण नाईक अण्णा यांचं देखील करूया आपण या व्यासपीठावरती मायेच्या उबदार शालेने खऱ्या अर्थाने प्रेमाची उबदार शाल आणि मांगल्याचं पुष्पगुच्छ देऊन साहेबांना केलं जातं या ठिकाणी सन्मानित.
धन्यवाद. त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष मातोश्री प्रतिष्ठान. मातोश्री प्रतिष्ठान म्हटलं ना तर मायेचा आणि वात्सल्याचा हात ठेवणारे खऱ्या अर्थाने आमचे मामा प्रकाश पाटील यांचं देखील आपण या ठिकाणी करूया मायेच्या उबदार शालेने आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि मांगल्याचं श्रीफळ देऊन यथोचित सत्कार. त्याचबरोबर पहा आणखी एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे आमचे यमकर साहेब शंकरदादा यमकर यांचा देखील आपण करूया मुख्य व्यासपीठावरती यथोचित हा मानसन्मान. शंकरदादा खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि शंकरदादा यांचा आपण या ठिकाणी करत आहोत तो यथोचित सन्मान. विशेष करून आणखी एक आम्ही या ठिकाणी सत्कार करू इच्छितो शंभू प्रतिष्ठानचे खऱ्या अर्थाने संस्थापक अध्यक्ष या विकास घोडे पाटील अप्पा यांचा खऱ्या अर्थाने आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत शुभ सन्मान. या अप्पा खऱ्या अर्थाने एक जबरदस्त आणि शंभू प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा विकास अप्पा घोडे पाटील यांच्या माध्यमातून कोकरूड गावचे सुपुत्र या व्यासपीठावरती त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचा देखील आपण करत आहोत तो शुभ सन्मान. आमच्या कॉमेंट्री टीमची थोडीशी मी दिलगिरी व्यक्त करेन. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सत्कार आतून इथून पुढे चालू राहतील मात्र आपण कॉम्बॉक्स मध्ये जाऊया आणि तिथे मात्र या मॅचचं धावतो वर्णन देखील आपल्याला ऐकायला मिळेल. 41 धावा धावफलकावर आहेत. मैदानात विजय आणि अमर ही जोडी दादाबाई या टीमसाठी पाहायला मिळते आणि शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. त्रिचाळीस रन आतापर्यंत होतात. रमले जे माणसांमध्ये ज्याने प्रत्येक माणूस जपला आणि प्रत्येकाला असं वाटतं की शंकरदादा मोहिते माणूसच आपला. आज प्रत्येक योगाच्या पाठीशी खंबीरपणे जे नेतृत्व सातत्याने पुढे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं गेलं आणि सातत्याने प्रत्येक खेळाडूसाठी तत्पर असलेलं नेतृत्व म्हणजे शंकरदादा मोहिते. एक इनिंगचा खेळ देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक इनिंग नंतर हॅलो हॅलो येस धावफलक जर पाहिला तर 48 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज भव्य दिव्य असं आयोजन संपूर्ण नवी मुंबई नगरी पाहत आहे कारण 32 शिराळा तालुक्यासाठीचं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. तालुक्यातील विविध गावं एका मंचावर येताना पाहायला मिळत आहेत आणि एका ठिकाणी आणण्याचं काम जर पाहिलं तर असोसिएशनने केलंय आणि शंकरदादा मोहिते यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. पहिला डाव मात्र या ठिकाणी संपतोय आणि दादा बॉईज या टीमची धावसंख्या झालेली आहे ती 48 धावा झालेल्या आहेत. 49 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एक विशेष सन्मान देखील या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी सम्राट सिंग नाईक भैया यांना विनंती असणार आहे. माजी पंचायत समिती सभापती शिराळा तर
एक विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सम्राट सिंग नाईक भैया साहेब, आपणास विनंती असणार आहे, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस, मी तर म्हणेल 32 शिराळा तालुक्याचं क्रिकेटचं हे अनमोल रत्न, ज्यांच्या माध्यमातून आज मात्र 32 शिराळातील प्रत्येक क्रिकेट प्रेमी, प्रत्येक क्रिकेट खेळाडू म्हणत असेल आणि अनेक 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 आशीर्वाद देत असेल, या ठिकाणी शंकर दादा मोहिते यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. दादा, मी तर म्हणेल 32 शिराळा नाही, अख्ख्या पश्चिम महाराष्ट्राला तुमच्यासारखा क्रिकेट प्रेमी लाभलाय, म्हणून आज मुंबई किंवा नवी मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा आज या ग्रामीण भागातून आलेल्या खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची संधी मिळते. म्हणून उपस्थित सगळ्यांनाच विनंती असणार आहे, शंकर दादा मोहिते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. दादा, आज खऱ्या अर्थाने तुमच्यासारखा एक मार्गदर्शक मित्र देखील आम्हाला लाभला असं मी म्हणेल, कारण क्रिकेटसाठी तळमळ आहे. आज क्रिकेट एका चांगल्या स्थितीमध्ये, क्रिकेट एका चांगल्या उंचीवर चाललंय, परंतु त्याच्यासाठी तुमच्यासारख्या माणसांचा खूप मोठा वाटा आहे, म्हणून आज हे क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरोखरच चंद्रकांत सर, खऱ्या अर्थाने शंकरदादा आणि त्यांची संपूर्ण ही टीम खऱ्या अर्थाने एका परिवारामध्ये कसं विणलं जातं हे 32 शिराळकरांनी आम्हाला नेहमीच दाखवलंय. मात्र विशेष करून मी सम्राट भैयांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पुढील होणाऱ्या मॅचचा आपण टॉस करूया. जी मॅच असेल नागभूमी स्पोर्ट्स त्यांच्या अगेन्स्ट शंभो वाकेश्वर स्पोर्ट्स, या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही या ठिकाणी आमंत्रित करीत इच्छितो. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन समोरच्या दिशेने या. मुख्य व्यासपीठावरती केला जाईल हा टॉस, याची देखील दखल घ्या. चला, लगेचच दोन्ही टीम कॅप्टन विनंती आहे. नागभूमी स्पोर्ट्स प्रतीकदादा पाटील यांची ही टीम, आणि चला दोन्ही टीमचे कॅप्टन समोरच्या दिशेने या. चला या, अमित दादा या, नागभूमी स्पोर्ट्स. आणि पहा, हे दोन कॅप्टन आहेत दादा. हे दोन्ही खेळाडू आहेत ना, दर्जेदार आहेत, जे ग्रामीण क्रिकेट खेळतात आणि आज गावापासून मुंबईपर्यंतचा प्रवास या लीग साठी केलाय. म्हणजे क्रिकेटची उत्सुकता अशा पद्धतीने आहे. इथे छापागाडा केला जाईल. कॉल कोण मागताय? यस, या ठिकाणी शंभो वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द ही टीम टॉस मागते. छापा असा आलाय. धन्यवाद. सगळ्यात पहिली भावना दादा, खऱ्या अर्थाने भैया इथे उपस्थित आहेत. या युनिट समोर उभं राहताना पहिल्या भावना कशा पद्धतीने फील आहे? नक्कीच विचार केला तर खूपच म्हणजे मोलाचं सहकार्य आहे. दादांचं असेल, त्याच्यानंतर भैयांचं असेल. 32 शिराळासाठी प्रत्येक वेळी मला वाटते म्हणजे जे सहकार्य आपण म्हणतो ते मोलाचं नाही, त्याच्यापेक्षा जर एखादा शब्द असेल तर तो मला वाटते त्यासाठी योग्य असेल. दादांचा शब्द खऱ्या अर्थाने काळ्या दगडावरची रेष आहे. दादांनी शब्द टाकला ना, विषय संपला. हे दादांची ओळख आहे आणि खऱ्या अर्थाने नाईक परिवाराने हेच त्यांना शिकवण दिली आहे, हे आम्हीही जाणतो. मात्र तुम्ही टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. काय रिझन आहे क्षेत्ररक्षण घेण्याचा? शंभो वाकेश्वर स्पोर्ट्स सातत्याने पहिला विजय मिळवलाय का हार पत्करली आहे? नाही, विजय आहे, म्हणजे चांगली बाब आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत रोखाल? नाही, मी जसं मगाशी बोललो तसंच यावेळी कोणतं असं टार्गेट सेट नाही केलेलं. थांबवण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम विचार केला तर खरोखरच खूप तगडी आहे. बघूया कितीपर्यंत थांबवतोय. नक्कीच या बाजूला जाऊया. अमित दादा, खऱ्या अर्थाने ग्रामीण क्रिकेट मुंबईला गाजवण्यासाठी तुम्ही आलात. संधी आहे आणि संपूर्ण हे व्यासपीठ पाहिल्यानंतर पहिल्या भावना? नक्कीच सर, मी प्रथमतः या व्यासपीठ मान्यवरांना या ठिकाणचं आभार मानेन की त्यांच्यामुळे आज आम्ही इथे खेळतोय. त्यांच्यामुळे हा प्लॅटफॉर्म आम्हाला भेटला आहे. कारण ते आहेत म्हणून आम्ही आमची कला या ठिकाणी सादर करू शकतोय. कारण आमचा परफॉर्मन्स आम्ही नक्कीच देतो, पण त्यांनी जर व्यासपीठ निर्माण केलं तरच तो आम्ही देऊ शकतो. त्याबद्दल मी प्रथमतः दादा असतील, भैया असतील यांचं मी प्रथमतः आभार मानेन. अमित सर, तुम्हाला बॅटिंग करायची आहे, काय टार्गेट सेट करेल? पहिली मॅच लॉस झालात. नक्कीच आमच्याकडे बॅटिंग लाईनअप चांगले आहे. आम्ही जास्तीत जास्त 60-65 धावा करण्याचं टार्गेट आहे आमचं. काही टीममध्ये चेंजेस नाही काय आहे, हीच टीम आम्ही खेळवणार. मान्यवरांना आम्ही निवेदन करू की आपण स्थानपन्न व्हा, या स्पर्धेचा मनमुराद आस्वाद घ्या आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला मात्र इशे आम्ही देऊ त्या शुभेच्छा. ठीक, एक विशेष सन्मान आणखी या ठिकाणी आपण घेतोय. खऱ्या अर्थाने सांगलीचं वैभव
आणि ज्यांना महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं, ज्या ज्या ठिकाणी जातात 32 शिराळा तालुक्याचं नाव आणि मांगले गावाचं नाव घेऊन जातात. थोडक्यात आवर्जून सांगेल, कारण मागील वर्ष विजय पावले तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं राहिलं, कारण महाराष्ट्र प्रीमियर लीग साठी निवड झाली. रत्नागिरी जेट्समध्ये खेळले, जास्तीत जास्त विकेट घेतल्या. केदार जाधव यांनी महाराष्ट्राच्या संघामध्ये त्यांची निवड केली. गेल्याच वर्षी जर पाहिलं तर दुबई कतार तर गाजवलंय. विजय एक मिनिट, दुबई कतार तर त्यांनी गाजवलेलं आहे. परंतु गेल्या वर्षी जर पाहिलं तर नजीब मुल्ला ट्रॉफीमध्ये 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीज, गेल्याच वर्षी ISPL सारखी स्पर्धा बेस्ट फिल्डरचा मान ज्यांना मिळाला, गेल्याच वर्षी ग्रामीण धमाका बिग बॅश मोटरसायकल बाईक मॅन ऑफ द सिरीज विजय पावले यांनीच मिळवले एक. आणि त्याचबरोबर कोल्हापूरची स्पर्धा मोटर बाईक त्यांनीच मिळवले एक. ना अनेक स्पर्धा महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजीचा बादशाह. सर्वांना विनंती आहे, सांगलीचा गौरव 32 शिराळ्याचा भूषण विजय पावले यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूयात. आज एका शेतकरी कुटुंबातून येऊन महाराष्ट्राच्या संघात खेळायचं सोपी गोष्ट नाहीये. आणि हे कोण करू शकतं तर शेतकरी कुटुंबातला 32 शिराळा तालुक्यातील युवकाने करून दाखवलंय. नाव त्यांचं विजय पावले. आणि विशेष म्हणजे आपल्या असोसिएशनचे ते महत्त्वाचे घटक आहेत, प्रत्येक मॅच साठी हजर देखील होतात. चंदू सर, विजयदादांबद्दल सांगायचं म्हटलं तर जमिनीवरती पाय ठेवून आकाशाला गवसणी घालायची आहे असं व्यक्तिमत्व आहे. खऱ्या अर्थाने ग्रामीण क्रिकेट जोपासलंय, शहरीचं क्रिकेट जोपासलंय, इंटरनॅशनल क्रिकेट जोपासलंय. आणि आज जेव्हा मांगले गावामध्ये दाखल झालो ना सर, त्यावेळी तिथे पाहायला मिळाले आणखी 2 सितारे महाराष्ट्राला खुणवतायत. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या देखील नावाची दखल घेतली जाणार आहे. विजय पावले सर एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून या सांगली आणि 32 शिराळा तालुक्याला रिप्रेझेंट करतात सर. यस, भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन ज्यांनी क्रिकेट गाजवलंय, दुबई कतारमध्ये जाऊन देखील महाराष्ट्राचा झेंडा त्या ठिकाणी फडकवलेला आहे आणि अभिमानास्पद कामगिरी त्यांनी केलेली आहे. आणि ज्या वेळेला एवढी सगळी मेहनत घेतल्यानंतर त्यांची ज्यावेळेला मुलाखत घेतली त्याच वेळेला त्यांनी सांगितलं, मोटरसायकलवर क्रिकेटच्या स्पर्धांसाठी 200 किलोमीटर लांब जाऊन क्रिकेटच्या मॅचेस खेळलेल्या आहेत. नक्कीच सर, NMPL मध्ये देखील ॲज अ आयकॉन आपण दादांच्या टीम मध्ये त्यांना पाहिलं. म्हणजे त्यांच्या नावावर 10PL दुबईचं विजेतेपद आहे, त्यांच्या नावावर PTPLचं विजेतेपद आहे, त्यांच्या नावावर ज्युनियर प्रीमियर लीगचं विजेतेपद आहे. म्हणजे स्पर्धा त्यांच्या पुढे छोट्या झाल्यात, त्यांचं नाव विजय पावले आहे. आणि आता जाऊयात आपण मॅचच्या दिशेने, मॅचवर देखील फोकस करूयात. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 49 धावांचा पाठलाग करत असताना MV टायगर्स एका बाजूला, दादा बॉईज एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू सो मच सर. विशेष करून सम्राट सिंग भैया यांना मी विनंती करेन की आपल्या या 32 शिराळकराचा नाद आणि खऱ्या अर्थाने एक जबरदस्त असा खेळाडू त्यांचा आपण या मुख्य व्यासपीठावरती करूया तो शुभ सन्मान. आपल्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाईल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विजय पावले सर, सर ही पदवी खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये फार कमी मिळते आणि ती विजय पावले सरांना मिळाली आहे आणि त्याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे. सर्वसामान्य कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून पुढे आलेला हा खेळाडू आज सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा महाराष्ट्राच्या टीम मध्ये खेळू शकतो का? हो, त्याचं नाव आहे विजय पावले आणि त्यांनी कित्येकदा ते सिद्ध करून दाखवलंय. दुबई कतार गाजवलंय आणि नक्कीच सांगलीचा गौरव, 32 शिराळकरांचा अभिमान. आणि इकडे जाऊयात आपण आता मॅचच्या दिशेने. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि यस, नो बॉल प्लस 4 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. आणि धावफलक जर पाहिलं तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 49चा पाठलाग करायचा आहे. क्रिकेटच्या खेळाची बातच न्यारी आहे, क्रिकेटच्या खेळाची रंगतच वेगळी आहे, कारण हा क्रिकेटचा खेळ आपल्याला आवडतो. तासन तास क्रिकेट आपल्याला मैदानात देखील घेऊन येतं आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर TV समोर देखील पाहायला लावतं आणि त्याचबरोबरीने मोबाईलवर देखील. आता यूट्यूबचा जमाना आहे, त्यामुळे मोबाईलवर देखील या मॅचेसचा आनंद आपण घेतोय. 6 धावा धावफलकावर आहेत. एक महत्वाची मॅच आहे. एका बाजूला सूरज आणि एका बाजूला सुनील आणि शैलेश ही जोडी आहे. अमर वेगवान चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. 1 धाव तर मिळणार आहे. गौतममध्ये बॉल, 1 धाव मिळेल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत, कारण या मॅचला जिंकण्यासाठी 49 धावांचा पाठलाग करायचा आहे.
8 रन आतापर्यंत झालेत आणि एक चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय, कारण एक महत्वाचा बॅट्समन आतापर्यंत गमावला बॅटिंग करणाऱ्या टीमने. यस, सुनील आणि शैलेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. मला या टीम मध्ये का निवडलंय, इकडे कामगिरी करावी लागेल. यावेळेला पुलचा फटका, यस, सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. बॉल जातोय हा सुद्धा सीमा रेषा पार, षटकार. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम MV टायगर्स या टीमला, तो फटका येताना आपल्याला पाहायला मिळालाय. बॅट्समन शैलेश यांच्या बॅटमधून षटकार आला. धावफलकाला गती मिळालेली टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर चंद्रकांत सर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बॅट्समन गमावल्यानंतर 14 धावा. MV टायगरची सुद्धा सुरुवात खूप चांगली झालेली आहे. 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 35 धावा करायच्या आहेत. 18 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. परंतु पाहायचं येणाऱ्या कालावधीमध्ये काय होईल. जो चांगली कामगिरी करणार आहे तो जिंकणार आहे. ही मॅच कधी बॅटरच्या बाजूने जाईल, कधी बॉलरच्या बाजूने जाईल, परंतु तुम्हा आम्हाला आनंदच देऊन जाईल. आणि आज या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी पहा, मुंबईकर तर इच्छुक होते, ते तर आनंद घेत आहेत. खास गावावरून देखील क्रिकेट खेळाडू आलेत, चाहते या ठिकाणी आलेले आहेत, मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. आणि हे सगळे आनंद घेत आहेत क्रिकेटच्या या अद्भुत खेळाचा. ज्या खेळाने तुम्हा आम्हाला वेळ लावून सोडलाय तोच खेळ मात्र आज आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबईच्या या कोपरखैरनेच्या भूमिपुत्र मैदानामध्ये क्रिकेट आहे 32 शिराळा तालुक्याचं. अखूट टप्प्याचा बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. ओ हो हो हो, काय कॅच पकडली आहे, जबरदस्त झेल त्या ठिकाणी घेतला गेला. विजय त्या ठिकाणी होते, विजय मिळवायचा आहे तर अशा प्रकारच्या कॅचेस घ्याव्या लागतील. विकेटचं पतन. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या नजरेची पकडी चेंडूवर ठेवली. ऑन स्क्रीन आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये अकुड पद्धतीचा बॉल होता, त्यावर फुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि भरपूर वेगाने धावत आले आणि एक दर्जेदार झेल विजय जाधव यांनी एक जादू झेल तर जरूर पकडलाय या मॅच मध्ये आणि पकड निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. योगायोग पहा, बॉलर विजय, बॉलर विजय होते, कॅच घेणारे सुद्धा विजय होते आणि इकडे स्टेजवरून टाळ्या वाजवतात सुद्धा विजय पावले. योगायोग होता. आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत खऱ्या, परंतु या मॅच मध्ये देखील खूप सारे चढउतार आपल्याला पाहायला मिळतील. कारण सहजासहजी या जगात कोणालाच आणि काहीच मिळत नाही. जरी धावसंख्या कमी असेल ती सहज होणार आहे का, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी फुटवर्क करावं लागेल, त्यासाठी गोलंदाजी करावी लागणार आहे, त्यासाठी टायमिंग करावी लागणार आहे, त्यासाठी कॅचेस पकडावे लागणार आहेत. म्हणजे मेहनत तर प्रत्येकाला करायची आहे. ओ पहिलाच बॉल बिग हिट केला जातोय आणि बॉलला फेकून दिलं गेलंय लांब 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 लांब, षटकार. अजय मैदानामध्ये दाखल होत असतानाच त्याने आक्रमकतेचं रूप धारण केलं आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये नाण्याचे 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण. आणि अजय दाखल होतानाच त्याच्या बॅटमधून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला, षटकार. विजयने जरी विकेट घेतली असेल तर आता सामना त्याला अजयचा करायचा आहे आणि अजय आले विजयच्या विरुद्ध षटकार मारताना पाहायला मिळाले. क्रिकेटचा हा खेळ आपल्याला आनंद देतो, यातील चुरस आपल्याला भावते. यावेळेला वेगात बॉल येताना पाहायला मिळाला आहे, परंतु अंपायर आमच्याकडे वळले आणि कळवत आहेत हा वाईट बॉल आहे. आणि इकडे जर पाहिलं तर समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 21 धावा धावफलकावर 49चा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला आपण MV टायगर्स पाहतोय आणि एका बाजूला दादा बॉईज आपण पाहतोय. शरीरापासून थोडासा दूरवर होता हा बॉल. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समन आणि पंचांचा इशारा आला. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड झाली. या बॉलवर देखील आणखीन एक मोठा प्रहार. अजय इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. विजयासाठी अतोरत प्रयत्न करणारा हा षटकार. चुकीला माफी नाही. अखूट टप्प्याचा चेंडू टाकलात आणि त्याची सजा या ठिकाणी मिळालेली आहे. षटकार येताना पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावर होत आहेत, म्हणजे मॅच जिंकण्यासाठी आता केवळ 22 धावांची आवश्यकता आहे. जर तुम्ही या ठिकाणी कमबॅक नाही केलं तर प्रतिस्पर्धी टीम मॅच मध्ये येते आणि त्याचं कारण आहे अजय जसे आले त्यांच्या बॅटमधून मात्र मोठमोठे स्ट्रोक यायला सुरुवात झाली आहे. हे 2 षटकार अजयच्या बॅटमधून आलेत ना, आल्या आल्या जाणीव करून देत आहेत हो मी आलोय आणि माझ्या टीमसाठी कामगिरी करायला आलोय. MV टायगर्स
ओहो, इकडे कमबॅक करताना पाहिला मिळाले गोलंदाज. चांगला चेंडू पाहिला मिळाला विजय यांच्याकडून. आणि या चेंडूवर जर पाहिलं तर बाईच्या स्वरूपातील एक धाव येताना पाहायला मिळते. आणि धावसंख्या पुन्हा इकडे पुढे सरसावत असताना, पुढे जात असताना जाऊन पोहोचेल ती 28 धावा. म्हणजे अजूनही 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. इकडे कमबॅक करावं लागेल. नवी मुंबईचं लॉर्ड्स म्हटलं जातं याला, कारण या मैदानात क्रिकेट खेळण्याचा आनंद काही न्याराच आहे. आणि आज सगळ्यांचंच लक्ष मात्र या नामवंत स्पर्धेवर लागलंय. शंकरदादा मोहिते यांच्या माध्यमातून केलेल्या आयोजनावर आहे. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु तिकडे एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय आणि जोपर्यंत चेंडूची फेकी केली जाईल 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 30 धावा. शेवटचे 13 बॉल आता मात्र शिल्लक आहेत आणि 19 धावा पूर्ण करायच्या आहेत. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये केलं आणि प्रत्येक रन साठी या ठिकाणी तळमळ आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. सोबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ओ हो हो हो, इकडे ज्याची गरज होती तेच या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. टीमला या ठिकाणी एक ब्रेक थ्रू पाहिजे होता, विकेट येणं गरजेचं होतं आणि विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. आणि आता 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर राहुलजी धावसंख्या झाली आहे ती 30 आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता अजूनही आहे. म्हणजे मॅच ऑन आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला धावांवर अंकुश घालावा लागेल. तर धावा रोखाव्या लागतील. गोलंदाजी करणाऱ्या दादा बॉईज या टीमला अशा कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल ज्याच्यावर विश्वास दाखवला जाईल, तो विश्वास सार्थ ठरवला जाईल की काय, हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले या मॅच मध्ये. कारण मॅच मध्ये कुठेतरी थोडीशी चुरस निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉलमध्ये 19 धावा पूर्ण करायच्या आहेत. दबाव आहे दोन्ही टीम कडे, परंतु त्या दबाव तंत्रामधून बाहेर निघण्यासाठी भरपूर परिश्रम मात्र जरूर करावे लागतील. आज मात्र या ठिकाणी चर्चा आहे शिराळा तालुक्याची, सांगली जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सह्याद्रीच्या कुशीत, त्याचबरोबर वारणामाई याच तालुक्यामधून आपल्याला वाहताना पाहायला मिळते. महाराष्ट्रातील मोठं अभयारण्य म्हणजे चांदोली अभयारण्य या ठिकाणी पाहायला मिळतं. चांदोली धरणाची देखील एक वेगळी ओळख आपल्याला पाहायला मिळत असते. हा संपूर्ण भूमी जर पाहिलं तर स्वातंत्र्य वीरांची आहे, क्रांतिकारकांची आहे, शौर्याचा वारसा असणारी आहे, पैलवानांची भूमी आहे, खेळाडूंची भूमी आहे, कलेचा आदर करणाऱ्यांची भूमी आहे 32 शिराळा. आणि याच 32 शिराळा मधील मात्र आज क्रिकेट आपण पाहतोय. यावेळेला पहिला बॉल बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळतायत. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. धावांवर अंकुश लावावा लागेल कारण मॅच संपलेली नाहीये. 11 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. आणि एका बाजूला मनोज पाहायला मिळत आहेत आणि मनोज यांच्या जोडीला अजय पाहायला मिळत आहेत. अजय आणि मनोजला प्रयत्न करायचे आणि बॉलिंगसाठी आलेत नयन. नयनचं कौतुक करावं लागेल, कमीत कमी रन खर्च करण्याचा मानस असेल. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक तर जरूर केलाय. डीप कव्हरला फिल्डर आहे, एक धाव देखील पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल रनआउटची संधी, परंतु ही संधी देखील गमावली. या ठिकाणी आपण पाहू शकता नयन गोलंदाजी ज्या पद्धतीने करतायत, प्रयत्न करतायत पुन्हा एकदा माझ्या टीमचं कमबॅक व्हावं. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी पुन्हा एकदा नयन. हो हो, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. मॅच संपलेली नाहीये, मॅच मधील चुरस आता वाढायला लागली आहे. दादा बॉईज देखील हार मानायला तयार नाहीये, एमव्ही टायगर्स देखील हार मानायला तयार नाहीये. बाईच्या स्वरूपातील आलेली ही एक धाव इकडे पाहायला मिळते आणि धाव संख्या जर पाहिली तर आता 34 वर गेली आहे. म्हणजे आता 15 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. शेवटचे 9 बॉल बाकी आहेत. नयन मात्र या ठिकाणी विकेटवर आहे, परंतु समोर देखील तेवढा चांगला बॅटर. हो हो हो, चांगला बॉल तर आला, परंतु बरंच काही घडलंय. विकेटही नाही आली आणि एक धावही आलेली आहे. ज्या ठिकाणी महत्वाची विकेट येऊ शकत होती त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी धाव देखील येताना पाहिलं मिळते. समीकरण बदलत आहे. 8 मध्ये 14. शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत आणि 14 धावा पूर्ण करायच्या आहेत. दोन्ही टीमवर दबाव आहे, परंतु या दबाव तंत्रामधून बाहेर निघण्यासाठी खऱ्या अर्थाने एक चांगला दर्जाचा खेळ मात्र साकारावा लागेल. संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला सावरणं, त्या अडचणीमधून आपल्या टीमला बाहेर काढणं ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. परंतु विजयासाठी भरपूर परिश्रम करावे लागतील या मॅच मध्ये या दोन्ही टीमना.
हा बॉल देखील लाईन चांगली होती, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु लाईन मिस केली बॅट्समनने आणि प्रत्येक डॉट बॉल खऱ्या अर्थाने कुठेतरी दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून केला जातोय नयन. आता जर पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. जबरदस्त चुरशीचा सामना पाहायला मिळतोय आणि हीच तर खासियत आहे क्रिकेटच्या खेळाची. आणि त्यातल्या त्यात शिराळा तालुक्यातील ही सगळी मुलं आहेत क्रिकेट खेळण्यासाठी चांगलीच तरबेज आहेत आणि आज सगळेच मनापासून आभार मानतायत शंकरदादा मोहिते यांचे, कारण त्यांच्या संकल्पनेतून आज ही स्पर्धा आपण पाहतोय. ओ हो 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 आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. काय बॉलिंग केली आहे या ओव्हर मध्ये, जी गोलंदाजी केली आहे तिचं कौतुक होणं गरजेचं आहे. केवळ 5 धावा या ठिकाणी दिल्या गेल्या आणि मॅच गेली आता शेवटच्या ओव्हर मध्ये, ज्या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला दादा बॉईज, एका बाजूला MV टायगर्स. अटीतटीची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काटेकी टक्कर, कडवी झुंज आणि एक कडा मुकाबला आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे संघर्ष करतो दादा बॉईज संघ तर एकीकडे MV टायगर्स आज संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो विजय संपादन करण्यासाठी. कारण ज्यावेळेस दोन्ही संघ खेळतात दोन्ही टीमना जिंकायचं असतं, परंतु जीवनामध्ये आपण एक प्रात्यक्षिक पाहिलं की ज्याचं प्रदर्शन चांगलं असताना त्याचा विजय निश्चित असतो, ज्याचं प्रदर्शन खराब असतो त्याचा पराभव हा निश्चित असतो. परंतु हे शेवटचे 6 बॉल सांगतील की कोणता संघ विजय संपादन करेल आणि कोणता संघ पराभूत होईल या मॅचमध्ये. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल दादा बॉईज या टीमच्या माध्यमातून. आणि शेवटच्या स्पेलसाठी इन्व्हाइट केलंय गोलंदाज ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 6 बॉल आणि आता मात्र 14 रनची गरज. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 14 धावांची आवश्यकता. आणखीन एक सुपर डुपर हिट मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकणार याची उत्कंठा आहे. पहिला बॉल अप्पर कट केलाय, अखूट टप्प्याचा बॉल होता आणि पहिल्याच बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पार. षटकार. बॅटिंगसाठी संधी मिळाली आणि आतापर्यंतचे ज्या प्रकारे सलग 2 बॉलमध्ये 2 षटकार अजयने लगावले आणि या मॅच मध्ये देखील मी आक्रमकतेचं रूप धारण केलंय असं प्रात्यक्षिक आपल्या अफलातून बॅटिंगने दाखवतोय बॅट्समन अजय. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याचा फायदा इकडे घेतला, परंतु मॅच संपलेली नाहीये. 5 बॉल मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मॅच ऑन आहे. त्यासाठी तुम्हाला एखाद दुसरा चांगला बॉल आणखी टाकावा लागेल, एखाद दुसरी विकेट घ्यावी लागेल, कारण MV टायगर्स देखील हार मानत नाहीये आणि दादा बॉईज देखील हार मानत नाहीये. आजच्या दिवसात चुरशीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या, चांगलं दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. शंकरदादा मोहिते यांचं आयोजन पाहायला मिळतंय. हो इकडे कमबॅक केलाय. या बॉलला जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने ढकलण्यात यशस्वी राहिले. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. म्हणजे पहा आता बॉल बाकी आहेत ते 4 आणि धावा करायच्या त्या 6. पहिल्या बॉलवर षटकार लगावला, त्यानंतर आपले इरादे स्पष्ट केलेत बॅट्समन अजयने. विजय मला संपादन करायचा आहे आणि त्यासाठी मी आक्रमकतेचं रूप जरूर धारण करेन. या मॅच मध्ये विजय संपादन करून देईन असा निर्धार या ठिकाणी घेतला गेलाय. धन्यवाद सम्राट सिंग नाईक साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपण सगळे मान्यवर उपस्थित राहिले आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी शंकरदादा मोहिते यांच्या माध्यमातून आयोजित असणारी क्रीडा स्पर्धा, या स्पर्धेची शोभा आपल्या येण्याने वाढलेली आहे आणि या सगळ्या खेळाडूंना देखील एक वेगळा हुरूप आला. दादा आपलं या ठिकाणी आगमन झालं आणि इकडे कोंडी फोडतायत. हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय 4 धावांसाठी आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता बॉल बाकी आहेत 3 आणि धावा करायच्या त्या 2. परंतु राहुलजी आपण अशा बऱ्याच मॅच पाहिल्यात 6 बॉल 1 मध्ये सुद्धा बॉलर जिंकला असं पाहिलंय का? यस पाहिलंय. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील आणि लढावं लागेल. डॉट बॉल विकेट घ्यावी लागेल. या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर विकेट प्राप्त करावे लागतील. निर्धाव स्वरूपाचे बॉल रिलीज करावे लागतील गोलंदाजाला. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, विजयी फटका अजयने मिळवून दिलाय. टीम MV टायगर्स या टीमला हा विजय. एक अभूतपूर्व ही मॅच. जीवनामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल तर विजय प्राप्त देखील होईल. 9 बॉल आणि 31 रनची एक लाजवाब नॉट आउट इनिंग. वाह काय खेळलेत अजय. ते मैदानात गेले तेव्हा परिस्थिती विपरीत होती, परंतु या पट्ट्याने सुरुवात षटकाराने केली आणि त्यानंतर सांगितलं हो अजय आलाय,
मिळवून देईल आपल्या टीमला विजय. आणि या ठिकाणी अजयने काही कामगिरी केली. दादा भाऊजी चांगलीच खेळली, परंतु एक चांगली मॅच, संघर्षपूर्ण मॅच पाहायला मिळाली आणि अजयचा लाजबाब परफॉर्मन्स या ठिकाणी एमव्ही टायगर्सला विजयी करून गेलाय. आणखीन एक चांगला सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालाय. या सामन्याचा हिरो, सामनावीर ज्याने मैदानामध्ये